अनएक्सपेक्टेड मोमेंट आहे माझ्या लाईफमधली. आणि माझ्या ज्या इच्छा होत्या आजपर्यंत की माझ्या नातीला गव्हर्नमेंट सरकारी मुलगा मिळावा आणि तिला हौशी घर मिळावं, पण माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आज. मोहब्बत इस कदर रूह के दर आए हैं लम्हो लम्हो. ज्यावेळेस मला म्हणजे मुलाची आई आहे, माझी मामी लागतील, मामीने ते बोलले की आम्ही 9 तारखेला सरप्राईज देणार आहे म्हणे गुंजनला घरी येऊन. मग मी येऊन गुंजनला सांगितलेलं नाही सरप्राईज करणार आहे वगैरे, ते येणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस मला वाटलं की ही ह्या घरून जाते, ही आई वडिलांना सोडते, तर तिला दुसरे आई वडील भेटताय ना की सासू सासरे भेटताय. हे जसं मी मम्मी पण सांगितलं, मम्मी पप्पा पण एकदम प्रौढ होऊन गेले त्यांच्या डोळ्यामध्ये पण. मोहब्बत खूप काळजी घेणे वाढवलेलं आहे. आता तिने तिचं कशी राहील, ती काय काय करेल. तिला एकच सांगणं आहे की जसं तू आम्हाला आईबाप समजलेलं आहे तसं सासू सासऱ्यांना आईबाप समज, एवढीच इच्छा राहील तिला. मोहब्बत इस कदर रूह के दर आए हैं. आम्ही इतके भांडण करायचो, पण ते आता मिस करतोय आम्ही. मला काल पण एंगेजमेंटच्या दिवशी एक सॉन्ग लावलं होतं, त्याच्यामध्ये भाऊ बहिणींचं डिस्क्रिप्शन होतं. ते काल पण डान्स करता करता मला रडू आलं एकदमच. म्हणजे आता मला फील होतंय की मी तिच्यासोबत जेवढे 25-26 वर्ष राहिलोय ते मला माझ्यासाठी खूप कमी. आता मला असं वाटतंय. फिरायला फार आवडतं. फिरायला खूप आवड, गेली कुठे नाही पण खूप आवड. आणि आता जवाई पण असे निघाले की तेही फिरणारेच आहे. त्यांनाही म्हणजे फिरायला आवडतं आणि त्यांनी सांगितलंय तू फिरायची तयारी करून ठेव म्हणे. हे आज सांगूनच दिलंय पहिलेच. हे बघा इथं नेव्हीचं लोगो. इकडं ते, इकडं मी, आमची एंगेजमेंट डेट. तिजरा बुडसूट झाली आहे 6/12/2025. त्याच्यानंतर इथं लिहिलंय टेक्स्ट, ही आस्क्ड मी टू वॉक विथ हिम फॉर अ लाईफ. देन आय सेड येस. 2 hearts 1 story started today. काहे मुझसे नैन नैन तू चुराए, रैन भर नींद मुझको ना आए, काहे मेरे दिल को. ॲक्च्युली त्यांचे ट्रॅव्हलिंग जे त्याचे फोटोजचे पोस्ट, सॉन्ग सिलेक्शन, हे जेवढे इन्स्टावर पोस्ट त्यांचे पाहिलं तेच फार आवडलं. काहे मुझसे नैन नैन तू चुराए.